बऱ्याच वेळेस भाजी करायचा कंटाळा येतो किंवा घाई गडबड असते, त्यावेळेस या पद्धतीची चटणी करून ठेवताल तर बरेच पदार्थ तुम्ही करू शकता। तर त्यासाठी इथे मी 1 किलो टोमॅटो घेतलेले आहे आणि 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि 3 ते 4 इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे। तर सगळ्यांना भरल्या वांग्याप्रमाणे कट करून घ्यायचं, मधोमध कट द्यायचं आणि त्याचबरोबर याला उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोची साल बाजूला होत नाही तोपर्यंत। थंड झालं की याचं साल बाजूला करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक याची चटणी तयार करून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साधारण 6 चमचे इतकं आणि तयार करून घेतलेली चटणी, आलं लसणाचं पेस्ट आणि पावडर मसाले टाकायचे, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर इथे मी काळे मिरे पूड, ऑरेगॅनो, मिक्स हर्ब्स आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 चमचे टोमॅटो केचप टाकायचं आहे। तेल साईडला सुटेपर्यंत हे चटणी छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे। त्या छान असं दाटसर झाली की ही चटणी पूर्णपणे थंड करायचं आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं। 15 दिवस फ्रीज मध्ये छान आरामात टिकून राहतो। यापासून तुम्ही पास्ता, मॅगी छान असं ग्रेव्ही टाईपची करू शकता आणि त्याचबरोबर चपातीला रोल करून खाऊ शकता। पास्ता मॅगी करायचं असेल तर उकडून घ्यायचं, थोडंसं तेलामध्ये चटणी टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं, त्यानंतर उकडलेलं पास्ता मॅगी यामध्ये टाकून घ्यायचं। तर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर थोडंसं पाणी टाकायचं, नाही तर थोडी सुकी करायची असेल तर तसंच ठेवू शकता। पूर्ण रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि त्याचबरोबर चपातीला रोल करून खायचं असेल तर चपातीवर छान असं हे चटणी लावायचं, थोडंसं कांदा आणि बारीक शेव टाकायचं, छान असं कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।